नक्कीच आपण आलेलो आहेत औरंगाबाद इथे आणि औरंगाबादहून आता आपण वेरूळला जातोय. तर ठीक आहे, चला ना शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्ही पाहू शकता इथे मस्त दौलताबादचं घाट आहे आणि एकदम व्ह्यू पॉईंट आहे. आणि व्ह्यू पॉईंटच्या समोरच एकदम दौलताबाद फोर्ट आहे. दौलताबाद फोर्ट एकदम सुंदर ठिकाण आहे आणि इथं व्ह्यू पॉईंट फोटो काढण्यासाठी तुम्ही इथं वेरूळला जाण्याआधी इथे फोटो काढायला खूप चांगला आहे. व्ह्यू एकदम मस्त आहे म्हणून एकदम. आणि नक्कीच पावसाळ्यात तर तुम्ही नक्की या, पावसाळ्यात खूप सुंदर व्ह्यू आहे. हे पहा इथे कपल आहेत आणि ते जे कपल आहेत ना ते किसिंग स्टार्ट करतायत. यार घे ना प्लीज ना यार, आज राहते का? अरे यार आता सोडला आपण त्यांना डिस्टर्ब केलं पाहिजे. आपल्याला लेणीच्या आतमध्ये जायचे, पण आतमध्ये जायच्या आधी काही खाण्याची वस्तू असेल तर नीट जपून ठेवा कारण इथे खूप माकडे. चला मग मध्ये तिकीट घेऊ आपण आणि लगेच जाऊ मध्ये. तर बघा आपण आतमध्ये आलेलो आहेत आणि तिकीट जे आहेत ते तिकीट ह्या टाईपचे अलग टाईपचे जरा. आणि तिकीटाची किंमत आहे 40 रुपये. खूप महाग आहे पण मेंटेन पण तसंच केले. 40 रुपये परत फेडवणार आहेत आपले. तर बघू शकता गार्डन खूप मेंटेन केलेलं आहे, एकदम मस्त आहे. तुम्ही व्ह्यू बघा तुम्ही तिकडे. कॅमेरामॅन पुढे बघा तुम्ही. एक नंबर व्हिडिओ आहे आणि खूप भारी वाटतं मला इथं आल्यानंतर. एक नंबर, खूप छान आहे. आपण एलोरा केव्हजमध्ये पोहोचलेलो आहेत आणि ही लेणी जगप्रसिद्ध काय आहे हे आपल्याला नंतर कळेल. आता आपण मध्ये जातोय. चला ठीक आहे, चला. पाहू शकता आपण एकदम मस्त गार्डन आहे. ही लेणी 757 ते 783 मध्ये बनलेली आणि तो जो काळ होता तो कल्चरस काळ म्हणून ओळखला जात होता. तर चला मग आता आपण गेटपर्यंत जाऊ. बाकी बोलू का मी? मला याच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. तुला माहिती का सिंगल दगडासून कोरलेली लेणी माहिती सांगून दे. आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की ही जी लेणी आहे ती अशी डायरेक्ट कुठून आणली असेल एवढी दगड? तर ही दगडामधून बनलेली आहे, सिंगल दगडातून बनलेली. ही पूर्ण एकाच दगडाचा भाग आहे. हा पूर्ण एकाच दगडाचा भाग आहे म्हणून ही सगळ्यात जगप्रसिद्ध आहे. म्हणून ही जगप्रसिद्ध आहे.
जोडीनं सातारा फिरली. आपण फायनली इथं पोहोचलो मंदिरावर. इथे एक मंदिर आहे महादेव, म्हणजे खूप मोठी पिंड आहे आणि आपण इथे पोहोचतोय. थोडा अंधार आहे पण आता मध्ये आल्यानंतर लाईट दिसत. तुम्ही एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे महादेवाची. अरे पिंड रे, तू बोल नको बोलू, करून घेऊ नंतर. पिंड आहे. येतो इकडे तो कॅमेरा. खूप भारी व्हेंटिलेशन मारायला आला तसं समोर आला. गौरव हा मी तेच म्हणतो तो तिथलची सीन दाखव. खूप मस्त व्ह्यू आहे. आणि ही जी लेणी आहे ती 29 क्रमांकाची लेणी. आता कलरफुल दिसते पण ते ॲक्च्युली शेवाळ आलेले आहे. पण लुक खूप भारी दिसतो. आणि तुम्ही बघू शकता वर इथून जिरकून पाणी येते वरचं जे आहे ते खूप मस्त आहे. पण इथे काय आहे वास तो ह्याचा ते ज्या चांगलं त्याला नाही. तरी पण पावसाळा झाल्यानंतर खूप मस्त वॉटरफॉल इथे दिसतो. खूप पाणी साचतं इथं, वरून पाणी येतं. आपण आता तिथंच सरप्राईज जिथं तुम्हाला देणार म्हणलं होतं तिथंच जातोय. काय माहिती जाऊ देतात का नाही. आधीच कोरोनामुळे 3लाच बंद करायचा टायमिंग आहे यांचा, नाही तर नाही. आता चल बघू एकदा. काय बोल रे लवड्या बोल. फ्रेंड्स आता आपण लेणी क्रमांक 14, लेणी क्रमांक 13 अशा 19 लेन आहेत कुठं. चला मग बघू आता पुढे काय काय लेणी काय काय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपल्यासमोर व्ह्यू आहे. डायलॉग म्हणणार आहे तिथं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त अशा ऐतिहासिक स्थळावर जायला भेटली पाहिजे. व्हिडिओ चालूच आहे. चल ना तिथं बघू ना. ते बनवून 2 मिनिट फक्त एकच व्हिडिओ काढ. धबधब्यापर्यंतच भैया पूर्ण व्हिडिओ केलेला आतापर्यंत. फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ, 10 सेकंदाचा व्हिडिओ. सीएमने सिक्युरिटी गार्ड आली.
व्हिडिओ झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला गवतळाचा असेल, त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपला प्रोझोन मॉलचा असेल. तर आता आपली गाडी येते, तर आपण आता जाऊ शकतो. बाय.